कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। इतकंच नाही तर दोन्हीकडच्या समर्थकांनी परस्परांच्या गाड्या फोडून घरांवरही तुफान दगडफेक केली। त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला हिंसेचं गालबोट लागलंय। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत। प्रताप, अत्यंत दुर्दैवी प्रकार, कोल्हापूरची निवडणूक आता मुद्द्यांवरून गुद्द्यावर आली आहे। तारार आणि भाजप आणि राष्ट्रवादी थेट आमने-सामने आले, काय सांगाल? नक्कीच आपण बघतो की गेल्या अनेक दिवसांपासून शांततेने सुरू असलेली ही सगळी मतदानाची किंवा मतमोजणीची निवडणुकीची प्रक्रिया आज या प्रक्रियेला गालबोट लागलेला आहे। कारण राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत त्यांच्यामध्ये आणि तारणीच्या उमेदवारांमध्ये आज दुपारी जोरदार हाणामारी झालेली आहे। त्याचं पर्यवेक्षण मोठ्या प्रमाणात झालेलं पाहायला मिळतंय। दोन्ही उमेदवारांच्या घरावर चाल करून दोन्ही या उमेदवारांचे जे कार्यकर्ते आहेत ते गेले आणि त्यांनी घराच्या दारासमोर उभा असलेल्या गाड्या मोठ्या प्रमाणात फोडलेल्या आहेत। त्याचबरोबर घरावर सुद्धा हल्ला चढवलेला आहे। या तारा आणि भाजप आघाडीच्या जे राजेश लाटकर जे आहेत राष्ट्रवादीचे आणि सत्यजित कदम आहेत त्यांच्यामध्ये किरकोळ वादावादी झालेली होती आणि त्याचं पर्यवेक्षण भांडणामध्ये होऊन हे सगळं आज घडलेलं आहे। एकूणच शांततेने सुरू असलेली प्रक्रिया आज याला गालबोट लागलेला आहे। नक्कीच, धन्यवाद प्रताप या महत्त्वाच्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।